येवल्यात बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाचा छापा। नाशिकच्या येवला तालुक्यातील बोकटे येथे आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या नावाखाली ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाने धडक कारवाई केली। या कारवाईत लेबल नसलेल्या सुमारे 20 ते 25 हजार गोळ्या, सलाईन इंजेक्शन व सिरिंजचा साठा जप्त करण्यात आला। कारवाईनंतर रॉय नामक डॉक्टर फरार झाला असून त्याचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली। आरोग्य विभागाने दवाखाना सील केला असून संबंधित डॉक्टरची पदवी तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे। तब्बल 10 वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असताना आरोग्य विभागाला याची माहिती कशी नव्हती असा प्रश्न उपस्थित होत आहे। रॉय हे बोगटे येथे गत साधारण 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत होते आणि मी आणि माझी तालुका स्तरीय टीम प्राथमिक आरोग्य केंद्र अंधसूल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार मॅडम, येथील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आणि बोगटे गावातील पोलीस पाटील दाभाडे साहेब यांनी आम्ही संयुक्तरित्या तिथे छापा टाकल्यानंतर डॉक्टर रॉय हे प्रॅक्टिस करत होते आणि तिथे एक पेशंट ॲडमिट होता ज्याला की सलाईन चालू होती। पिवळ्या कलरचं इंजेक्शन जे ताकदीचं इंजेक्शन म्हणतात ते त्यांना सलाईन म्हणून चालू होते आणि आम्ही विचारले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्याकडे जे गोळ्याचा औषध साठा आहे तो आयुर्वेदिक आहे आणि त्यावर कुठलेही लेबल नव्हते, त्यामुळे आम्ही ते सील केलेलं आहे आणि त्याची तपासणी करण्यासाठी आम्ही ते पुढे पाठवलेलं आहे। त्यानंतर त्यांची डिग्री जी आहे ती पुसटशी होती, वास्तनीय नव्हती, तर त्याच्याबद्दल आम्ही पुढील चौकशी कायदेशीर कारवाईसाठी मार्गदर्शन मागवलेले आहे आणि कारवाई चालू आहे।